तर रामराम मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे आज अशा एका गावात जाण्यासाठी जे गजानन महाराजच्या शेगावसारखं स्वच्छता आणि नियमांचं पालन करते. आणि ते गाव म्हणजे आपल्या वरुड तालुक्यातील शिरसगाव आहे. आणि इथे दरवर्षीप्रमाणे श्री दत्तगिरी महाराज यांची पालखी आणि मिरवणुकींचा सोहळा असते आणि तसेच यात्रा पण भरते. आणि इथे आल्यावर मित्रांनो, यात्रा हे पूर्णपणे भरलेली होती, जे तुम्ही सध्या पाहतच आहे. पूर्ण सगळीकडे दुकाने लागलेली आहे. आणि पुढे आपण मंदिरात पण जाणार आहे ह्या रोडने. आणि रोडच्या दोन्ही बाजूने दुकाने लागलेली आहे. समोरच मित्रांनो आता भागवतचा मंडप आणि तसेच महाप्रसाद आणि मंदिरामध्ये पण आपल्याला जायचे आहे. येथून मित्रांनो हे आहे कथेचा मंडप, इथे भागवत कथा होते आणि काल्याचे कीर्तन पण. आणि हे आहे दत्तगिरी महाराजांचे मंदिर आणि येथे समाधी मंदिर पण म्हटलं जाते याला, कारण दत्तगिरी महाराजांची समाधी पण इथे आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे मंदिरामध्ये आणि हे आहे दत्तगिरी महाराज, जे तुम्ही सध्या यांचे दर्शन करत आहे. आणि हे फार सुंदर असे मंदिर आहे दत्तगिरी महाराजांचे वरुडमध्ये. आणि हे तुम्ही पाहू शकता त्याच्याच आतमध्ये महाराजांचे समाधी मंदिर पण आहे. हे आहे आतमध्ये समाधी मंदिर जे तुम्ही सध्या पाहत आहे. हे आहे दत्तगिरी महाराजांची समाधी, ज्याचं तुम्ही सध्या आता दर्शन करत आहे. तसेच मंदिराच्या बाहेर निघाल्यावर महाराजांची धुनी पण लागते. हे आहे महाराजांची धुनी. आणि आपण आलेलो आहे आता यात्रेमध्ये. यात्रा पूर्णपणे भरलेली आहे मित्रांनो, जे तुम्ही सध्या पाहत आहे. आणि पुढे गेल्यावर पाहू आपण काय होते तर. अरे आपल्याला त्या गाडीला लावा स्टँड पाहिजे रे, मोबाईल ठेवा. पाहिजे बरोबर कुठं भेटलं हर कोई खिलौना 60 रुपए 60 रुपए 60 रुपए हर कोई खिलौना 60 रुपए 60 रुपए हर कोई खिलौना 60 रुपए 60 रुपए का 50 रुपए में दिए का 50 रुपए में दिए. थोडं मोठं हे पडलं गेलं आमचं मेहनत आहे. गाडीचं गेलं 1 रुपया भेटला नाही. तर अशी आहे मित्रांनो करसगावमधील वरुड तालुक्यातील यात्रा, जी तुम्ही सध्या पाहत आहे दत्तगिरी महाराजांची. आणि मित्रांनो कोणी कोणी ही यात्रा पाहिलेली आहे तर तुम्ही नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करजा. त्यामुळे आम्हाला समजेल की आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मित्रांनो. त्यामुळे तुमचं सबस्क्राईब करणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो आपण आता जाणार आहे महाप्रसादाच्या वितरणाकडे. आणि इकडे महाप्रसादाचे वितरण अतिशय शिस्त पद्धतीने शेगावच्या प्रमाणे होते. तुम्ही पाहू शकता महिला वर्ग वेगळा आहे आणि पुरुष वर्ग वेगळा आहे जेवण्यासाठी. तेच पंक्तीमध्ये शिस्तीचे पण चांगल्या प्रकारे पालन होत आहे मित्रांनो. आणि हे आहे मित्रांनो गावातील श्री महादेवांचे मंदिर. तर भेटू मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.